राजकीय घडामोड बघूया आपण। खासदार ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेच्या वाटावर आहेत अशी जोरदार चर्चा रंगते। का रंगतेय तर धाराशिवच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ओमराजे महायुतीचेच आहेत असं वक्तव्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आणि यावर ओमराजे यांनी नुसता हसून प्रतिसाद दिला, नुसतं एक स्माइल दिला आणि त्यामुळे झालं असं की ओमराजेंच्या मनात नेमकं सुरू काय आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। आता 2-3 दिवस सलग ही चर्चा सुरू होते म्हटल्यानंतर ओमराजे निंबाळकरांना प्रतिक्रिया देणं भाग होतं। बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमुळे मी 1 वेळा आमदार आणि 2 वेळा खासदार झालेलो आहे। संकटाच्या काळात त्यांची साथ सोडणार नाही असं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलंय। सध्या राजकारणात जिकडे खोबरं तिकडे चांग भलं असून मी त्या काही वृत्तीचा नाही असं ओमराजे निंबाळकर म्हणाले। निवडणूक संपली की राजकीय विरोध संपतो, विकासाच्या मुद्द्यावर आम्ही कालच्या बैठकीत खेळीमेळीनं चर्चा केली असं ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केलं। मी कायमस्वरूपी सांगितलं की ह्या ओमराजेला एकदा आमदार आणि 2दा खासदार, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब ह्यांच्यामुळे मी झालेलो आहे। अशा परिस्थितीमध्ये संकटाच्या संघर्षाच्या काळात त्यांना सोडायचं काही कारण नाही आणि आताचं जे राजकारण चाललंय ती कसं आहे, जिकडं खोबरं तिकडं चांगलं आहे, फक्त नाव जनतेच्या विकासाचं द्यायचं। मला वाटते त्या धाटणीतले आम्ही नाहीत आणि मला वाटतं आता परीक्षा किती द्यायची आहे। दरम्यान ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरेंना सोडून कुठेही जाणार नाही हे स्पष्ट केलं आणि त्यानंतर त्यांची सकाळी केलेली सोशल मीडियावरची पोस्ट चर्चेत आहे। धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना जयंतीनिमित्त अभिवादन करताना उद्धव ठाकरे यांचा फोटो त्यांच्या पोस्टमध्ये नसल्यानं चर्चांना अजून उधाण आलं। कालच प्रताप सरनाईक यांनी ओमराजे निंबाळकर हे महायुतीचेच आहेत असं सांगत लवकरच शिवसेनेत प्रवेश करतील असा दावा केला होता, पण आता ही पोस्ट व्हायरल झाल्यावर पुन्हा चर्चा सुरू झाल्या। एक महत्त्वाची बातमी बघूया। पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय। यात चांदेरे कामगार आणि स्थानिकांना दमदाटी करतायत। या व्हिडिओत तसं दिसतंय। सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतोय। चांदेरेंनी 2 दिवसांपूर्वीच एका बांधकाम व्यावसायिकाला मारहाण केली होती। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्याची दखल घेतली आणि कारवाईचं आश्वासन दिलं, पण गुन्हा दाखल झालेला नाही। पण गुन्हा दाखल झाल्यानंतरही चांदेरेंना अटक झालेली नाही, त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय। त्या प्रकरणात गुन्हा दाखल झालाय पण त्यांना अटक झालेली नाही म्हणून रोष व्यक्त होतो आहे। मला ती फिल्म ते छोटी क्लिप पाहायला मिळाली, हे अतिशय चुकीचं आहे। कुणालाही कायदा हातामध्ये घेता येत नाही, तो अधिकार कुणालाही आपण दिलेला नाही। त्याच्यामुळं मी सकाळी फोन केला होता, परंतु त्याने फोन डायव्हर्ट केलेला होता। त्याच्या मुलाशी मी बोललो, मुलगा म्हणला की नाही ते घरात बाहेर गेलेले। मी त्याला म्हणलं की हे जे काही मी क्लिप बघितलेली ते मला अजिबात आवडलेली नाहीये। अशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी केलेलं मी खपून पण घेणार नाही। मला त्याच्या संदर्भामध्ये त्याला बोलून त्याला जाब विचारायचा की ह्याच्या पाठीमागचं कारण काय। अरे बाबा, समोरच्यांनी कंप्लेंट केली तर कारवाई होईल ना। आपण पुढे जाऊया। सोलापूर महापालिकेच्या कोंडवाड्यातील बैलाला अमानुषपणे मारहाण करण्यात आली। काही लोकांनी बांबूने